नमस्कार. आज कोकणशाहीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चौथा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं कोकणशाहीचे संस्थापक मुख्य संपादक आमचे मित्र साईनाथ गावकर हे मला वाटतं इथे देवगड तालुक्यात मी सभापती असताना त्यावेळी देवगडातच कार्यरत होते, पण आता नंतर त्यांनी स्वतःचं संपादक म्हणून एक कोकणशाही हे न्यूज चॅनल चालू केले. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. मला वाटतं एक जे राजकीय घडामोडी असतील, सामाजिक असतील, इतरही जे काय आपल्या गावाखेड्यात जे काय हालचाल चालतात त्याबद्दल एक निर्भीडपणे वक्तव्य करणारे आणि आपण प्रत्येक इलेक्शनात असलेल्या किंवा इतरही ज्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही घडामोडी घडतात त्याबद्दल एक प्रखर आपलं मत व्यक्त करणारी व्यक्ती म्हणून मी माझे मित्र साईनाथ गावकर यांना ओळखतो. आणि आज मला वाटतं त्यांचं एक धडाडीचं कार्य, एक लोकाभिमुख कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून जे सिंधुदुर्गात चाललंय त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना परत शुभेच्छा देतो. आणि असंच त्यांनी निर्भीड जे काही लोकांची मतं आहेत, लोकांची सुखदुःख आहेत, जे काही आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी जे काय कार्य आहे ते आपण असंच आपल्या माध्यमातून मांडत राहावं आणि लोकांच्या आशा अपेक्षा ज्या काय आहेत, लोक राजकीय व्यक्तींकडनं असतील, इतरही सामाजिक व्यक्तींकडनं असतील, ते त्यांनी मला वाटतं निर्भीडपणे आपल्या माध्यमातून व्यक्त करावात. आणि या सिंधुदुर्गसाठी त्यांचं जे योगाचं मोल आहे, हे आहे, योगदान आहे, ते असंच त्यांनी याही पुढे चालू ठेवावं अशा मी आजच्या या त्यांच्या 4व्या वर्धापन दिनानिमित्त साईनाथ गावकर आणि त्यांच्या कोकणशाहीला शुभेच्छा देतो.